नमस्कार मित्रांनो, राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी-आर जारी केला आहे. 12 जून 2026 रोजी महसूल व वन विभागाने हा जी-आर काढला असून एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदत देण्यासाठी तब्बल 14,58,90,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या जी-आरनुसार राज्यातील 16,267 शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत आणि जवळपास 8,098.95 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान विचारात घेण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही मदत डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आता पाहूया कोणत्या जिल्ह्यात किती निधी मिळणार आहे. पुणे विभागात एकूण 7.92 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 2.96 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, म्हणजे धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. तर अमरावती विभागासाठी 3.69 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की एका हंगामात एकदाच मदत दिली जाईल आणि कोणत्याही लाभार्थ्याला दुहेरी मदत मिळणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन घेणार आहे. तसेच ही मदत बँकांनी कर्ज वसुलीसाठी वळती करू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, हा जी-आर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तुमचा जिल्हा या यादीत आहे का आणि तुम्हाला या मदतीचा लाभ मिळणार आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी-आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.